स्वागत आपल्या सर्वांचा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी ईवायसीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे. 6 तारखेपासून 31 तारखेपर्यंत तुम्हाला केवायसीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. केवायसी पूर्ण कशी करायची या टॉपिकवर मी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे आणि बाकी अडचणी कोणत्या येतात त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. या व्हिडिओच्या शेवट स्क्रीनवर या ठिकाणी लिंक येईल, त्यावर क्लिक करून तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा आहे. तो व्हिडिओसुद्धा खूप जास्त महत्त्वाचा आहे या व्हिडिओसारखाच. तर बघा, काही बहिणींचे या ठिकाणी प्रश्न येत आहेत की मग ऑनलाईन केवायसी करायची की अंगणवाडी ताईकडे कागदपत्र द्यायची. काही बहिणी म्हणत आहेत की अंगणवाडी ताईकडे कागदपत्र दिलेली आहे. काही बहिणी म्हणत आहेत की अंगणवाडी ताईकडे कागदपत्र दिलेले आहे, मग ऑनलाईन केवायसी करावी लागेल का? ऑनलाईन केवायसी करावी लागेल का? किंवा मग काही बहिणी म्हणत आहेत की ऑनलाईन केवायसी केलेली आहे तर अंगणवाडी ताईकडे कागदपत्र द्यावी लागतीलच का? हे 2 प्रश्न आहेत. त्याचप्रमाणे ज्या बहिणींच्या जिल्ह्यामध्ये अंगणवाडी ताईंनी केवायसी ऑफलाईन केवायसी कागदपत्र जमा करण्यासाठी नकार दिला होता, त्या बहिणींनी ऑनलाईन केवायसी करावी लागेल का की नाही? त्या बहिणींनी काय करायचं आहे? तर बघा, आता उत्तर त्यामागे सोपं आहे. शासनाने केवायसी प्रक्रिया कशासाठी दिली? तर चुकलेले केवायसी दुरुस्ती करण्यासाठी. चुकलेले केवायसी दुरुस्ती करण्यासाठी. आणि ज्या जिल्ह्यामध्ये अंगणवाडी ताईंनी नकार दिला त्या बहिणींसाठी स्पेशली शासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात जर अंगणवाडी ताई यांनी नकार दिला असेल तर ऑनलाईन पद्धतीने केवायसी पूर्ण करून घ्या. ऑनलाईन पद्धतीने केवायसी पूर्ण करा, कारण सर्वात महत्त्वाचे केवायसी ऑनलाईन पद्धतीने आहे. ऑफलाईन पद्धतीने कागदपत्र आता याबद्दलचा विषय तुम्हाला मी सांगणार आहे. पण काही जिल्ह्यामध्ये अंगणवाडी ताई कागदपत्र जमा करत आहे, त्यांच्याकडे याद्या आलेल्या आहे. तर बघा, ऑनलाईन केवायसी सर्वच बहिणींनी करायची आहे. अंगणवाडी त्यांच्याकडे याद्या आल्या असतील, त्यांनी तुमची कागदपत्र घेतली असेल तरी पण तुम्हाला ऑनलाईन केवायसी करायची आहे. तरी पण कारण ऑफलाईन पद्धतीने कागदपत्र तुमची कधी जातील, कधी सबमिट होतील त्यासाठी कोणत्याही प्रकारची वॉरंटी गॅरंटी नसते. पण ऑनलाईन केवायसी तुमची 100% लगेचच सबमिट होते. असं व्हायला नको की अंगणवाडी ताईकडे कागदपत्र दिले होते पण ऑनलाईनच केवायसी केली नाही, मग आमचा लाभ बंद झाला. ऑनलाईन केवायसी करण्यासाठी फक्त 2 मिनिटं लागतात. त्यावर प्रोसेसचा व्हिडिओ मी टाकलेला आहे. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुमची केवायसी करून घ्यायची आहे. जरी तुम्ही अंगणवाडी ताईकडे डॉक्युमेंट दिले असतील तरी पण अंगणवाडी ताईसुद्धा तुम्हाला तेच सांगणार की ऑनलाईन केवायसी करा, कारण त्यांनी देखील आता आम्ही दुसरी कामं करणार नाही असं म्हटलं आहे. मग त्या जर म्हणत असतील की मग ऑनलाईन केवायसी केली, डॉक्युमेंट देण्याची गरज नाही, तर मग डॉक्युमेंट देण्याची तुम्हाला गरज नाही. तुमच्या जिल्ह्यामध्ये अंगणवाडी ताई यांना आदेश आले असतील तर त्यांना विचारा कागदपत्र द्यावं लागेल का? त्या म्हणत असतील की कागदपत्र द्या तर त्यांना कागदपत्र नेऊन द्या. सोबतच ऑनलाईन पद्धतीने सुद्धा केवायसी करा. तुम्ही अंगणवाडी ताईंना कागदपत्र दिले किंवा नाही दिले त्यामुळे फरक पडणार नाही. पण तुम्ही जर ऑनलाईन पद्धतीची केवायसी केली नाही तर 100% फरक पडणार. तुमची केवायसी रद्द होणार आणि तुमचा लाभ बंद होणार. भरपूर लाडक्या बहिणींचा प्रश्न येत होता की मग अंगणवाडी ताई यांच्याकडे कागदपत्र दिले आहे, ऑनलाईन केवायसी करावी लागेल का? ऑनलाईन केवायसी केलेली आहे, अंगणवाडी ताईकडे कागदपत्र द्यावे लागतील का? तर ज्या जिल्ह्यामध्ये आदेश आलेले नाही त्या जिल्ह्यामध्ये अंगणवाडी ताई यांच्याकडे कागदपत्र देण्याचा प्रश्न उठत नाही. त्या बहिणींसाठी ऑनलाईन केवायसी उपलब्ध आहे. त्यामुळे ऑनलाईन केवायसीला जास्त प्राधान्य द्या. अंगणवाडी ताई यांच्याकडे कागदपत्र देण्याकडे लक्ष देऊ नका. तुमच्या जिल्ह्यात मागत असेल कागदपत्र तर द्या. त्यांच्याकडे याद्या आल्या असतील तर कागदपत्र द्या, नाहीतर देण्याची बिलकुल गरज नाही. मात्र तुमचे वडील किंवा तुमचे पती नसतील तर मात्र तुम्हाला वडिलांचा मृत्यू झाला असेल तर मृत्यू प्रमाणपत्र किंवा तुमचा घटस्फोट झाला असेल तर त्याची कागदपत्रे, जे काही असेल ते तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडेच सबमिट करायचे आहेत. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळालं असेल. ऑनलाईन पद्धतीने एक केवायसी पूर्ण करा. केवायसी करते वेळेस जेथे तुम्ही अडला होतात तेथे दोन्ही प्रश्नाची उत्तरं नाही म्हणून द्यायचं आहे. विषय संपला. जो काही तुमचा मुद्दा होता त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल आणि तुमचं नाव जर या ठिकाणी अशा प्रकारे दाखवत असेल की तुमचा आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही, तुमचा आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही असं जर दाखवत असेल तर सरळ महिला व बालविकास विभाग कार्यालय तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला जावं लागेल. आता शेवटचा ऑप्शन, कारण लाभसुद्धा बंद झाला आणि दुरुस्तीच्या यादीमध्ये सुद्धा नाही, तर सरळ तुम्हाला महिला व बालविकास विभाग कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करायची आहे की तुमचा लाभ परमनंट बंद झाला आहे का. या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि पुढील अपडेट करता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.